Good morning students. Today we are learning my English book standard 6th page number 44. 2.6 How glass is made. काच कशी तयार केली जाते. Glass is one of the most beautiful substance that we see around us. आपण आपल्या सभोवताली पाहत असतो सर्वात सुंदर वस्तू अशी काच आहे. Just take a look around yourself to see how many things you can find that are made of glass, light, bulbs, bottles. म्हणजे काचेपासून काय काय वस्तू बनतात तर लाईट, बल्ब, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पॅन्स, टू नेम जस्ट अ फ्यू. यातली काहीही नावं आहेत. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. हे ग्लास कुठून येते आणि ते तयार कसं केलं जातं. हाऊ ग्लास इज मेड. काच कशी तयार केली जाते. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. हे दैनंदिन जीवनात आपल्या वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू तयार करण्याकरिता वापरली जाणारी काच ही मानवनिर्मित आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम. ती कशापासून आपण तयार केली असेल ते अंदाज लावू शकता का. इट मे सीम अनबिलिव्हेबल. तुम्ही त्यावरती अविश्वसनीय वाटेल, परंतु बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युअली मेड फ्रॉम अ सँड. ही गुळगुळीत दिसणारी प्रत्यक्षात ही वाळूपासून तयार केलेली असते. ग्लास इज मेड बाय हिटिंग ए मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड. हे ग्लास पांढऱ्या शुभ्र अशा वाळूपासून तयार केली जाते. व्हाईट क्लीन सँड अँड केमिकल्स आणि रसायनापासून लाईक सोडा अँड लाईम. आणि सोडा आणि चुना यापासून बनवली जाते. द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नस म्हणजेच काय, याला उष्णता देऊन काच तयार केली जाते. टिल इट टर्न्स इनटू हॉट. जोपर्यंत ती गरम होत नाही तोपर्यंत. लिक्विड ग्लास पातळ काच तयार होत नाही. व्हेन इट कूल्स डाऊन. जेव्हा ते थंड होते. इट बिकम्स स्टीफ अँड हार्ड. आणि ती द्रवरूप काचेत रूपांतर होईपर्यंत एका भट्टीत तापवली जाते आणि मग थंड होते तेव्हा ती घट्ट होते. आता पुढे दिलेला आहे ग्लास. हाऊ ग्लास इज शेप. त्या ग्लासला आकार कसा दिला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीफ अँड हार्ड. जेव्हा ती काच थंड आणि कठीण झाली की ती कठीण होते. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. ती कठीण झाल्यावरती त्याला शेप येत नाही. ग्लास इज ब्रिटल. ग्लास ही ठिसूळ असतो. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ते सहजासहजी तुटून जातो. इट हॅज टू शेप इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. त्याला निरनिराळे आकार, ती द्रवरूपात असते तेव्हा आपण आकार देऊ शकतो. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक लिक्विड. यू कॅन पोर इट, मोल्ड इट. आणि तुम्ही त्यामध्ये एक साच्यामध्ये, मोल्ड म्हणजे साचा असतो त्याच्यात टाकून, आणि रोल इट, प्रेस इट अँड इट ऑर इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. त्यासाठी आपण त्याला निरनिराळा, त्याला आपण मोल्डिंग म्हणजे मोल्ड म्हणजे ज्यामध्ये तयार केलेला साचा साच्यामध्ये टाकून दाब देऊन त्याला वेगवेगळे आकार देऊ शकतो किंवा हवेत फुगवूनही देऊ शकतो. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स. त्यासाठी आपण उष्ण द्रवरूप काच साच्यात ओतली की तेव्हा ते विविध आकाराच्या मापाच्या वस्तू तयार करण्याकरता तयार होते. ऑफ व्हेरियस शेप्स. इट कॅन आल्सो बी रोल्ड आउट टू मेक अ फ्लॅट शीट्स. त्यासाठी आपण त्याला असा सपाट तयार करून लाटलीसुद्धा जाऊ शकते. इट कॅन आल्सो बी रोल्ड आउट विथ मेक अ फ्लॅट शीट. त्यासाठी आपण सरळ लाटूही शकतो द्रवरूप काचेला. इन अनदर प्रोसेस मॉल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मॉल्टन मेटल टू मेक अ व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स. त्यासाठी आपण वितळलेल्या धातूच्या सपाट धातूवर समान जाडीचे
काचेचे सपाट ताव तयार करण्याकरिता पसरवले जातात. इव्हन थिकनेस गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. आणि जाड असे हे यामध्ये हवा फुंकूनही केले जातात. मधून लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू अ बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स. त्याला द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे असे आपणही काढू शकतो. व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. अशा प्रकारे आपण ते काचेचे लोकरी धागेसुद्धा काढले जातात. इतके हे बाकीचं आपण उद्याला घेऊ.